मित्रांनो, रामकृष्ण हरी. अतिशय कमी कालावधीमध्ये लाखो लोकांनी पाहिलेला आपला भटकंती चॅनल. आणि या ठिकाणी बघा, आपण समोर भल्या मोठ्या प्रमाणावर काढलेली रांगोळी पाहत आहोत. मित्रांनो, ही रांगोळी कोण काढतंय, कुठपासून कुठपर्यंत काढतंय, याची थोडक्यात माहिती या ठिकाणी आपण घेऊया. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, आपली ओळख थोडक्यात. माझं नाव हर्षाली उर्फ पूजा अमोल काळे, राहणार दोलवड, तालुका जुन्नर, अर्थात शिवजन्मभूमी पुणे येथील मी शिवकन्या आहे. आणि गेल्या 3 वर्षापासून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पायी सोहळ्यामध्ये रांगोळीचं पायघड्या घालण्याचं सेवा कार्य निस्वार्थ आणि निःशुल्कपणे करते. बरं माऊली, हे कार्य आपण करताय, याची सुरुवात कुठं होते आणि शेवट कुठं होतो? याचा सुरुवात देहूपासून होते. प्रस्थान सोहळ्यापासून ते पंढरपूर पर्यंत ही रांगोळीची सेवा आपल्या अखंडपणे चालू असते. बरं माऊली, मला सांगा, ही रांगोळी आपण पूर्ण रस्त्याने काढता का? हो, मी पूर्ण रस्त्याने सेवा करत आलेली आहे. किती अंतरावर आपली रांगोळी काढता? साधारण अर्धा किलोमीटरच्या टप्प्यामध्ये घेतोय, कारण यावेळेस क्राऊड खूप जास्त आहे, गर्दी जास्त आहे. आणि ज्यावेळेस रांगोळी सुरू करतो तो गर्दी जमा होते, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता फार जास्त असते. त्यामुळे शक्यतो थोडं पुढे जाऊनच यावर्षी रांगोळ्या करतोय. बरं मला सांगा, दिवसभर आपण रांगोळी काढत असता, आताही मी पाहतोय तुमची मोठ्या प्रमाणावर दमछाक झालेली दिसते. दिवसभर एवढं सर्व हँडल तुम्ही कसं काय करता? खरं तर याच्यामध्ये आपल्या जगद्गुरूंच्या वारीतील सर्व वारकरी आपल्या महाराष्ट्रातून आलेले, त्या सर्वांचं खूप जास्त मला सपोर्ट, प्रोत्साहन रांगोळी करताना ते देत असतात. आणि त्याच्यामुळे थकवा शक्यतो जाणवतच नाही. खूप जास्त मला अजून एनर्जी येते की अजून आपण नवीन काय करू शकतो. आणि याच रांगोळ्यांव्यतिरिक्त आपण समूह प्रबोधनाच्या रांगोळ्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये साकारत असतो. जिथं गर्दी जास्त असते तिथं थोडक्यात रांगोळी काढून पुढे जातो. बरं मला सांगा, मी पूर्ण रस्त्याने तुमच्या रांगोळी पाहत आलेलो आहे. माझ्या तर प्रतिक्रिया, मी गेल्या वर्षी तुमची मुलाखत घेतली होती, या वर्षी घेतोय. या वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय असतात? वारकऱ्यांचे आता म्हणजे ते ना अक्षरशः कलेपुढे नतमस्तक होतात. आणि मी सुद्धा त्याच पद्धतीने त्यांचा खूप आदर करते, कारण त्यांनी त्यांच्यामुळं मी इथपर्यंत आहे. त्यांचे आशीर्वाद आहेत, त्यांच्या भरभरून कौतुक माझं करतात, त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात. या व्यतिरिक्त मी काय सांगू शकते? आणि करतात त्यांच्या रूपाने तो पंढरीचा विठ्ठल आणि ते जगद्गुरु कृपा आशीर्वाद देत असतात. त्यामुळे मी फारसं काही त्याबद्दल नाही व्यक्त होऊ शकत. बर, मला एक सांगा, आता आपण ही समोर रांगोळी काढलेली आहे, ही रांगोळी आपण स्वतः खरेदी करता का ट्रस्ट करून आपले मिळते? नाही, मला यावर्षी, मागच्या वर्षी मला ट्रस्टने फक्त रांगोळी दिली होती, इतर खर्च माझा वैयक्तिक होता. यावर्षी मला आपले पिंपरी चिंचवडचे स्वर्गीय आमदार लक्ष्मणराव पांडुरंग जगताप यांच्या मित्रपरिवाराने रांगोळी आणि मोठं वाहन सहकार्य केलं. आणि छोटं वाहनाचं जे सहकार्य आहे, आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार बोरवाडी मंचर च्या सुरेखा आणि बोरी यांनी मला छोट्या गाडीचं सौजन्य केलं. या व्यतिरिक्त जे लेबर्स माझ्या बरोबर आहेत त्यांचा खर्च आणि गाडीचा डिझेल सीएनजी तो खर्च सगळा मी वैयक्तिक बघते. बर, आता आपण पूर्ण रस्त्याने रांगोळी काढताय, याच तुम्हाला काही मानधन वगैरे मिळतं का? नाही, मी मानधन वगैरे घेतच नाही. ही माझी सेवा आहे. आणि जे पण मला याच्यातून म्हणजे मिळते खरं तर समाधान, आनंद. आणि याच्यामुळे माझी महाराष्ट्रभर ओळख झाली. जगद्गुरूंच्या सेवेमध्ये आल्यामुळे आयुष्यामध्ये खूप बदल झाले आणि पदर कमी पडला घेण्यासाठी. तर असंही सगळं घडलं, त्यामुळे ही माझी सेवाच आहे. याच्यातून मी कुठल्याही प्रकारचं मानधन वगैरे काही घेत नाही. बरं माऊली, मी असं एक ऐकले, आता मी त्या दिवशी एक युट्यूब चॅनलला पाहिलं की तुमच्या बरोबर कोणतरी एक मुलगी. हो, थोडस बोलवतं का तिला? एक मिनिट. आता मला सांगा, पहिल्यांदा मला या मुलीचं नाव सांगा आणि नक्की विषय काय आहे हे मला समजून सांगा. तिचं नाव आहे सुवर्णा. नाणेघाट जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. आणि सगळ्यात जुना व्यापारी मार्ग पुरातन काळातला, त्या भागामध्ये राहणारी आदिवासी कन्या आहे. आणि हिची आणि माझी ओळख शिवनेरीला झाली होती की ज्यावेळेस त्या दिवशी मी विश्वविक्रम बनवत होते. आणि मला रांगोळी, जसं की आता तुम्ही बघताच की ज्यावेळेस मी रांगोळी बनवत असते तर ती माझ्या हाताखाली सगळ्या गोष्टी आणून देते. अशाच पद्धतीचं काम तिने तिथं केलं. आणि त्यानंतर मी तिला म्हटले की माझ्या बरोबर वारीला येशील का? तर तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र वगैरे होतं. तर मला वाटलं की ती आणि तिचे मिस्टर असं जोडीने नवरा बायको येतील.
तिला विचारल्यानंतर मग कळालं की तिचे मिस्टर हयात नाहीये आणि तिचा 4 वर्षाचा मुलगा आहे. तर ती असंच रोजंदारीने कामाला वगैरे जायची. तिला बरोबर घेऊन आले. तिला एक रोज पण मी ठरवलेला आहे, त्या पद्धतीने ती माझ्या बरोबर सेवा करते. आणि ज्यावेळेस काल अकलूजचं रिंगण झालं, आदेश सरांना मी माझ्या टीमची ओळख करून देताना तिची पण ओळख करून दिली आणि तिची परिस्थिती ऐकून त्यांनी तिला 25,000 रुपयाची भरगच्च अशी मदत केली. खरं तर त्याची तिला भरपूर अशी गरज आहे. त्याच्यातून आता त्यांनी सांगितले की ते पैसे तिच्या मुलाच्या नावे FD करायची. त्याचबरोबर TV9 मराठी यांनी चंदू काका सराफ यांच्याकडून तिला चांदीचं नाणं हे देखील भेट दिलं. आणि खरंच तिला मदतीची खूप जास्त गरज आहे. एकटी सगळं हँडल करते आणि सध्या आई वडिलांकडेच ती राहते. मित्रांनो, या ठिकाणी पाहताय ताई, काय नाव आपलं? आता तुम्ही तिच्याबद्दल बरीच माहिती ऐकलेली आहे. खरं सांगतो माऊली, ज्यांना शक्य आहे त्यांनी या माऊलीला 100% मदत करा. मी तिचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व आपल्याला माझ्या व्हॉट्सअप पेजवर वगैरे पाठवून देतो. ज्याला शक्य होईल डायरेक्ट त्यांनी तिच्याशी संपर्क साधा. बरं माऊली, अजून एक खरंच हे एक पुण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं, तर इथून पुढं ज्या वेळेस शक्य आहे त्यावेळेस तिला तुम्ही तुमच्या बरोबर घेणार का? हा, मी तसं की बोललेच आहे की माझ्या आता आम्ही एकाच भागामध्ये राहतो. तसं ती माझ्यापासून 60 किलोमीटर लांब राहते. परंतु तिला मी बोलले की तू माझ्या घरी येऊन जरी राहिलीस तरी चालेल. माझं जे रांगोळीचं काम असतं, जेव्हा मला गरज असते लेबर्सची, तर त्यावेळेस मी तिला 100% माझ्या बरोबर कामासाठी घेणारच आहे. त्याच्यामध्ये नो डाऊट. बरं, दुसरी गोष्ट अशी की आपण मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढता. या रांगोळ्या आपण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काढता, बरोबर ना? तर मला सांगा, मोठे मोठे ज्या वेळेस कार्यक्रम असतात त्याच्या ऑर्डर वगैरे आपण घेता का? हो, मी मोठे मोठे ऑर्डर काम असले की त्याचे ऑर्डर्स घेते. जसं की माझं सातारा या ठिकाणी मी दरवर्षी गणपती आगमन आणि विसर्जनाला असते. 5 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट त्यांनी साईन केले. मग अशाच प्रकारचं मी मोठमोठे ऑर्डर घेत असते. बरं, आता जर समजा कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर आपल्याला संपर्क कसा साधावा? थोडक्यात कॉन्टॅक्ट नंबर आपण डायरेक्ट सांगू शकता? माझा संपर्क क्रमांक आहे 84 83 04 12. त्याचबरोबर दुसरा एक नंबर आहे 99 60 55 29 04. आणि माझी ऑफिशियल इन्स्टा आयडी आहे पूजा रंगोली ऑफिशियल म्हणून. त्याच्यावर माझं सगळं बायोडाटा वगैरे ऑलरेडी अवेलेबल आहे. कधी संपर्क करू शकता. तुमच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर आहे. मित्रांनो, कलाकार काय असतो आणि कलाकाराची कला काय असते या ठिकाणी सर्वांनी पहा. या जगद्गुरु तुकोबराय यांच्या पालखी सोहळ्यात संपूर्ण मार्गावर अर्धा किलोमीटरवर रांगोळी काढण्याचं अतिशय मोलाचं काम या माऊली माता या ठिकाणी करत आहेत. आणि वर्षानुवर्षे त्यांचं हे काम चालू आहे. मित्रांनो, यांना जेवढ्या प्रकारे आपला सपोर्ट करता येईल तेवढ्या प्रकारे करा. त्यांना त्यांचं जे काम आहे ते कामाचेच पैसे पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्याबरोबर एक छोटी भगिनी आहे. तिला जर कोणाला मदत करायची असेल, तिच्या परिस्थिती तिची खूपच हालाकीची आहे. एक लहान 4 वर्षाचा मुलगा आहे. जर कोणाला वाटत असेल तिला मदत करावी तर आता जो नंबर आपल्याला मिळालेला आहे त्याच्यावर आपण कॉल करू शकता, चौकशी करू शकता आणि त्यानंतर चौकशी करून खात्री करून आपण आपली इच्छा असेल तर मदत करू शकता. मित्रांनो, या ठिकाणी आमच्या भटकंती चॅनलला आपण गेल्या 10 ते 12 दिवसात लाखो लोकांनी पाहिले मित्रांनो. कारण या वारीमध्ये सर्वात जास्त प्रगती करणारा आमचा चॅनल आहे. मित्रांनो, असंच आपलं सहकार्य आम्हाला मिळत राहू दे. सर्वांनी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. Thank you.